महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थि साक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. दासबोध दशक 9 समास 6 गुणरूप निरूपण आपण पाहत आहोत. पान क्रमांक 353. ऐसा हा मुळीच करदुक्मो पुढे षष्टतेचा अनुक्रमो सांगता एकापासून एक उगमो हेही खरे. समर्थ सांगतात की मूळ मायेतच हे अष्टदा स्वरूप प्रथम अव्यक्त असते. जी मूळ माया आहे त्याच्यामध्येच हे प्रत्येक जे स्वरूप आहे ना अष्टदा स्वरूप ते प्रत्येक प्रथम अव्यक्त स्वरूपात असते. पुढे ते स्पष्ट व्यक्त होते. स्पष्टतेच्या अनुक्रमामुळेच एकापासून दुसरे उत्पन्न झाले असे म्हटले जाते. तेही खरेच आहे असं इथं समर्थ सांगायला लागलेले आहेत. वायूचा कर्दम बोलिला तयापासून अग्नी जाहला तोही पाहता देखिला कर्दमुनीची. प्रथम वायूचे मिश्रण असते त्यापासून अग्नी झाला. पहिले आकाशापासून वायूची उत्पत्ती झाली आणि आता ह्या वायूपासून अग्नीची उत्पत्ती झाली. तोही वास्तविक पंचमहाभूताचे मिश्रितच असतो असं इथं सांगायलेत. अग्नीपासून झाले आप तेही कर्दम स्वरूप आपापासून पृथ्वीचे रूप तेही कर्दम रूपी. नंतर अग्नीपासून जल झाले तेही मिश्रित स्वरूपाचे. नंतर आपापासून पृथ्वी ही भूत झाले तेही मिश्रित स्वरूपाचे असते. एकात इतर भूतांचे अंश असल्याने ही सर्व मिश्रण रूपच होते. कारण मिश्रण का म्हटलेलं आहे. आता वायू आकाशापासून वायू झालं तर वायू आणि वायूमध्ये काय आहे आकाश आहे म्हणून मिश्रित म्हटलं. आता वायूपासून अग्नी झाली तर अग्नीमध्ये आकाशाचं वायूचं तत्व आलं म्हणून इथं मिश्रित म्हटलं. आता अग्नीपासून आप झालं आपामध्ये मागच्या 3 भूताचे गुण असतातच जरा जरा म्हणून तिथं त्याला मिश्रित म्हटलं. आणि मग आपापासून पृथ्वी झाली तर पृथ्वीमध्ये ह्या बाकीच्या 4 भूताची ही काय आहेत तर गुण आहेत म्हणून तिथं मिश्रण रूप असं म्हटलेलं आहे. येथे आशंका उठली भूतास जाणीव कोठे देखिली तरी भूतात जाणीव हे ऐकिली नाही वार्ता. मग येथे अशी शंका उत्पन्न झाली की भूते तर जड असतात ना. 5ही भूत कशी आहेत जड आहेत जड स्वरूपाची आहेत. म्हणजे त्यांना काही कळतच नाही. मग त्यात जाणीव कशी दिसेल. त्या भूतामध्ये जाणीव असेल का नाही. जड पदार्थामध्ये जाणीव असते का नसते. मग भूतात जाणीव असते असं तर कुठे ऐकून येतच नाही. कोणी सांगितलं बी नाही कुठं आतापर्यंत निघालं बी नाही की जड पदार्थामध्ये जाणीव असते म्हणून. आम्ही कुठून ऐकून पण नाहीत आतापर्यंत. भूत तर कशी झाली जड आहेत मग तिथं जाणीव कशी असा प्रश्न केलाय बरं का. जाणीव म्हणजे जाणते चलन तेची वायूचे लक्षण वायुवांगी सकळ गुण मांगा निरूपिले. मग जाणीव म्हणजे हेतुपूर्वक केलेली हालचाल. वायूचे हे लक्षण असते. वायूमध्ये म्हणजेच मूळ मायेमध्ये सर्व गुण असतात हे मागे सांगितलेले आहे. जी मूळ माया आहे
तिच्यामध्ये तर त्रिगुणात्मक सांगितलेली आहे, सगळे गुण असतात. उन्हामध्ये मूळ माये मध्ये, म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, अवघे चालिले पंचभूत, म्हणून या भूतात जाणीव असे. मग पंचमहाभूताचा विस्तार जाणीव नेणीव मिश्रित चाललेला आहे. म्हणजे पंचमहाभूतात जाणीव असते, कारण त्यांचा व्यवहार मिश्रित चाललेला असतो. म्हणून म्हणत आहेत, कोठे दिसे कोठे न दिसे, परी ते भूत व्यापून असे. तीक्ष्ण बुद्धी करिता भासे, स्थूल सूक्ष्म. मग आता कुठेही ती स्पष्टता दिसून येते तर कुठं दिसत नाही. पण सर्व पंचमहाभूतांना ती व्यापून असते. कोण? ही मूळ माया. सूक्ष्म बुद्धीने विचार केला की जाणीवेचे सूक्ष्म किंवा स्थूल रूप कळून येत असते. म्हणून सूक्ष्म बुद्धी असणं गरजेचं आहे. आपल्या बुद्धी कशी असावी? सूक्ष्म असावी, कळण्याची हेतू ठेवणारी बुद्धी असावी, ढोबळ बुद्धी नसावी. पंचमहाभूते आकारतली, भूती भूते कालवली, तरी पाहता भासली एक स्थूळ एक सूक्ष्म. पंचमहाभूते आकाराला आली तेव्हा सुद्धा ती एकमेकात काळवलेली असतात. कोण? ही भूत. आकाराला आली तर एकमेकांमध्ये मिश्रित झालेली आहेत, पण वर पाहता ती वेगळी पण भासतात. काही स्थूल रूपाने असतात तर काही सूक्ष्म रूपाने भासतात. कोण? हे पंचमहाभूत. निरोध व्हावो न भासे, तैसी जाणीव न दिसे. न दिसे परी ते असे भूतरूपे. जेव्हा वारा वाहत नाही, स्तब्ध असतो ना, तेव्हा तो आहे असे वाटत नाही. आता कधी कधी झाडाचं पान पण हलत नाही, इतका स्तब्ध झालेला वारा असतो. मग असं वाटतं वाराच नाही काही की. तसंच म्हणले जाणीवेची आहे, ती असते पण दिसत नाही. जसं वारा असून दिसत नाही, स्पर्श होत नाही, पान सुद्धा हलत नाही, पण वारा असतोच तिथं, ऐक नाही. पण आपण काय म्हणतो? आता वारा अजिबात आज वारं नाही म्हणतो का नाही आपण? तसं इथं महाराज म्हणतात की तशी जाणीव आहे, ती असतेच पण दिसत नाही, पण ती भूतरूपाने असतेच. कोण? ही जाणीव. काही काष्टी अग्नी दिसेना, निरोध भासेना, जाणीव तैसी लक्षणा. एकाएकी जसं काष्टात अग्नी असतो का नसतो? असतो. लाकडामध्ये अग्नी आहे का नाही? सामान्य रूपाने आहेच. तो दिसतो का? दिसत नाही. वायूचा निरोध होतो तेव्हा तो भासत नाही. त्याप्रमाणे जसं वायू नसतं, हलत नाही एखादं पान, पण तेव्हा पण वायू नसतो, तसं त्याप्रमाणे जाणीव ही एकाएकी लक्षात येत नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी जाणीव आहे, पण ती लक्षामध्ये येत नाही. भूते वेगळाली दिसती, पाहता एकची भासती. बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी. पंचमहाभूत दिसताना वेगवेगळी दिसतात, पण वास्तविक ती एक रूपच असतात. नाही तर आपल्याला सगळे भूत वेगवेगळी वाटायला लागली तर आकाश वेगळं, वायू वेगळं, तेज वेगळं, आप वेगळं, पृथ्वी वेगळी, हे आपल्याला वेगवेगळे दिसतात. पण इथं सांगायला वास्तविक ते एक रूपच असतात. अत्यंत चतुरपणे याची प्रतीती घ्यावी, म्हणजे त्याची ओळख पटेल. एक रूप कशी असतात ह्याची काय करावं लागलं आपल्याला? अगदी सूक्ष्म बुद्धी होऊन त्याची काय करावं लागेल? ओळख करून घ्यावं लागेल, प्रचिती करून घ्यावं लागेल. ब्रह्मापासून मूळमाया, मूळमायेपासून गुणमाया, गुणमायेपासून तया गुणास जन्म. महाराज सांगतात, ब्रह्मापासून मूळ माया उत्पन्न झाली. अगोदर काहीच कोठेच नव्हते, काही आहे का नाही? काहीच नव्हतं म्हणले तेव्हा काय होतं? ब्रह्म एकच होतं. आपण म्हणतो कोठेच नव्हते काही, तेव्हा होते काय? आहे नव्हती एक भारूड. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. अहो हे शून्यचे होते पाही, काना तेरे तेरे ते. तेव्हा कोठेच नव्हते काही, है का नाही? सूर्य चंद्र बी नाही. तेव्हा कोण होतं? ते एकच एक ब्रह्म होतं बरं का.
मग त्या ब्रह्मापासून ही मूळ माया उत्पन्न झाली आणि ह्या मूळ मायेपासून गुण माया झाली. मूळ मायेपासून गुण माया आणि मग तिच्यापासून गुणाचा जन्म झाला. म्हणजे कोणते गुण? 3 गुण, सत्व रज आणि तम. मग त्या गुण मायेपासून त्या 3 गुणाचे काय झाले? जन्म. गुणापासून या भूते पावली षष्ट दशेते ऐसी याची रूपे समजते निरुपिली. नंतर म्हणतात गुणापासून मूळ मायेत अव्यक्त असलेली पंचमहाभूते स्पष्टपणे दिसू लागली. या सर्वांची रूपे पूर्वी स्पष्ट करून सांगितलेली आहेत. कुणाची? तर ह्या पंचमहाभूताची रूप माग आपण बघितलेलं आहे. आकाश गुणापासून झाले हे कदापि नाही घडले शब्द गुणास कल्पिले. आकाश वाया यावर श्रोत्याने शंका केली. कोणती शंका काढली श्रोत्यांनी? आकाश हे गुणापासून झाले हे कधीच घडत नाही म्हणे. शब्द गुणाला आधार हवा म्हणून विनाकारण आकाशाची कल्पना केली, नाही तर आकाश गुणापासून उत्पन्न होतच नाही, अशी काय घेतली? शंका घेतलेली आहे. यावर आता ह्या शंकेचं उत्तर समर्थ देतात. ऐक सांगता एकची भावी उगीच का करी कथा गोवी तया वेड्याची उगवी कोणी करावी. यावर वक्ता म्हणू लागला एक सांगायला गेलं की तू दुसरीच कल्पना करतोस, उगीच गोंधळ निर्माण करतोस. अशा वेड्याची समजूत कोणी कशी घालावी बरं? कुतर्क करत बसायचं, एक सांगितलं की एकच करायचं, एक म्हणलं की एकच बोलायचं. मग अशाची समजूत कोणी काढावं म्हणले? अशा वेड्याची समजूत आम्ही काढू शकत नाहीत. समर्थ इथं सांगायला लागलेत. ऐक नाही, विश्वास ठेवला पाहिजे ना. विश्वास नसल्यामुळे ही अनेक कुतर्क करत बसतात. मग अशाची समजूत कोणी काढावी असं इथं समर्थ म्हणालेत. शिकविल्याही कळेना उमजविल्याही उमजेना दृष्टांतेही तर्केना मंदरूप. शिकवलेले तरी कळत नाही, समजावले तरी समजत नाही, दृष्टांताने पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी मंद बुद्धीमुळे त्यावरूनही तर्काने जाणता येत नाही. म्हणजे कसं सांगायचं? सांगितलं कळना, दृष्टांत पटवून दिला कळना, प्रमाण सांगितले समजावून सांगितलं समजना. अशांना कसं समजून द्यायचं असं समर्थ सांगायचे. भूताहून भूत थोर हाही दाविला विचार परी भूतावरील स्वतंत्र कोण आहे? पंचमहाभूतामध्ये एकापेक्षा दुसरे थोर आहे हाही विचार स्पष्ट करून सांगितला का नाही? सगळ्यात मोठं भूत, सगळ्यात थोर भूत कोणतं आहे, मग सगळ्यात लहान भूत, हेचा बी विचार करून सांगितला. मग भूतामध्ये स्वतंत्र कोण आहे? जेथे मूळ माया पंचभूतिक तेथे काय राहिला विवेक. मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म. जेथे मूळ माया ही पंचभौतिक आहे तर आता आणखी काय विचार करणार? मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्मच फक्त असतो. महाराज म्हणतात मूळ माया पंचभौतिक आहे तर आता आणखी विचार केला तर मूळ माये परते एकच निर्गुण ब्रह्मच फक्त. जर मूळ माया नाही तर मग काय आलं? काय उरलं खाली? एक ब्रह्मच फक्त उरलेला आहे. गमी मूळ माया झाली तिची लीला परीक्षिली तव ते निखळ ओतली भूते निर्गुणाची. ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया झाली, तिने निर्माण केलेली या विश्व उत्पत्ती रूप खेळाचे परीक्षण केलं की कळून येतं की मूळ माया म्हणजे निव्वळ त्रिगुणाची आणि पंचमहाभूताची जणू मुसच आहे. जर आपण जगताचा विचार केला तर तुम्हाला ह्या जगतामध्ये 5 भूता व्यतिरिक्त दुसरं काही सापडेल का? काही सापडणार नाही. किंवा अजून सूक्ष्म विचार केला तर मायाशिवाय दुसरं तुम्हाला काही सापडणार नाही. माया आहे आणि बाकी उरलेलं काय आहे? ब्रह्म. आपण म्हणतो ना 5 अंशात्मक जगत आहे. कोणते 5 अंश आहेत जगतामध्ये? 5 अंशात्मक जगत सांगितले ना. अशातही कोणचे अंश आहेत 5 जगतामध्ये? अस्ति भाती प्रिय नाम आणि प्रिय नाम आणि रूप हे 5 अंश सांगितलेले. 2 अंश मायेचं आणि 3 अंश परमात्म्याचे. 2 कोणचे अंश मायेचे? तर नाम आणि रूप. आणि परमात्म्याचे अस्ति भाती प्रिय.
आणि ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही जगतामध्ये. ह्याच्याशिवाय दुसरं तुम्हाला जगतामध्ये काही सुद्धा आढळणार नाही. आणि अजून सखोल विचार केला तर नामरूपाचा काय आहे, लय होत असतो. नामरूप राहतं का कायमस्वरूप जशाला तसं? कोणती वस्तू जशाला तशी राहिली आतापर्यंत जगतामध्ये? कोणतीच नाही. सगळी काय व्हायला लागलेली आहे, लय पावायली का नाही, नाश व्हायलाय का नाही प्रत्येक वस्तूचा? व्हायलाय. म्हणजे अध्यस्त वस्तूचा नाश होत असते का शाश्वत वस्तूचा नाश होत असते? तर अध्यस्त वस्तूचा. ही माया कशी आहे, ब्रह्मावर अध्यस्त आहे, तिचाच काय होत असते, बाध होत असते, तिचाच काय होत असते, नाश होत असते. कारण अध्यस्त वस्तू ज्याच्यापासून उत्पन्न झाली ना त्याच्यामध्येच त्याचा लय होत असते. जसं लाटा कुणापासून उत्पन्न झाल्या? पाण्यापासून. मग लाटीचा लय कशामध्ये व्हायला लागलेला आहे? पाण्यामध्ये व्हायला लागलाय. बरोबर आहे का नाही? तसं किंवा मग आता घट कशापासून उत्पन्न झाला? मातीपासून. मग घटाचा लय कुठं होतो? मातीमध्येच होतो. तसं हे जगत कुणापासून उत्पन्न झालेलं आहे? ही माया कुणापासून उत्पन्न झाली? हे पंचमहाभूत कुणापासून उत्पन्न झाले? तर पंचमहाभूत समजा मूळ मायेपासून उत्पन्न झाले. पण पंचमहाभूताचा लय आपण कुठं केला? मूळ मायेत. नामरूपातच राहिला आता फक्त. आणि त्याचा ही लय कुठं करायचा? तर अधिष्ठानामध्ये. कारण ज्याच्यातून उत्पन्न झाली. कारण सर्प का दिसू लागला? तर दोरीचं ज्ञान नव्हतं म्हणून, आहे का नाही? मग आता सर्प दिसू लागला, पुन्हा सर्पाच्या अजून काही काही कल्पना केल्या. अहो ते किती मोठा आहे, आहे का नाही वाक? परत कवड्या कवड्याचा आहे, असली नाग आहे, काही बी त्याच्यावर कल्पना होत्या. कुणावर? त्या दोरीवर. पण होती काय दोरी, आणि कल्पना कोणाची? सर्पाची. मग जेव्हा दोरीचं ज्ञान झालं तेव्हा सर्प राहिला का? कवड्या कवड्याचा नाही राहिला आणि कोणचाच नाही राहिला. सगळा काय झाला? मावळला. कुठे गेला? रज्जू रूप झाला. होता का सर्प? मग कळते अरे ही रज्जूच होती, सर्प नव्हता. वास्तुस्थितीने तिथं वस्तू कोणती होती? तर रज्जूच होती, सर्प नव्हताच. मुळात नव्हताच सर्प. तसा म्हणले जगत नाहीच मुळात. आहे काय? परब्रह्म आहे. पण का भासायले? अज्ञानामुळं. ज्या दिवशी आपल्याला स्पष्टता येईल, जशी दोरीची स्पष्टता आली की सर्प काय झाला? राहिला का? नाही राहिला, मावळून गेला. तसं आपल्याला ब्रह्माची स्पष्टता आली की स्वरूपाची स्पष्टता झाली की झालं म्हणले ही मूळ मायान कोणती भूतन काय काहीच राहणार नाही शिल्लक. सगळं काय होणार आहे? मावळणार आहे. फक्त एकच परब्रह्म, मी तो एकट एकला द्वैत भाव मावळला. सगळं मावळून जाते. फक्त एकच अद्वैत परब्रह्म तिथं काय होत असते? शिल्लक राहते. मी तो स्वयं परब्रह्म, मी तो स्वयं आत्माराम, मी तो असे निरुपादी, मज नाही आदी व्याधी, असा भाव तिथं पुन्हा काय होत असते? प्रगटते की माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. भूते विकारवंत चत्वार, आकाश पाहता निर्विकार. आकाश भूत हा विचार उपाधी करिता. चार भूते विकारवंत वासतात, पण आकाशाकडे पाहता ते निर्विकार वासते. कारण ते काहीच आकाशात समजा पृथ्वी स्पष्ट डोळ्याने दिसायली, पाणी पण दिसायली, अग्नी बी दिसायली, बरोबर आहे. वायू दिसते का डोळ्यानं? नाही, पण अनुभव तर येतोय. वायू डोळ्याने दिसला नाही, पण वायूचा स्पर्श व्हायलाय का नाही? व्हायला लागलाय, थंड गरम. पण भूत, आकाश हे एक भूत असं आहे की ते दिसतही नाही, अनुभवाला बी येत नाही. म्हणून इथे सांगतात चार भूते विकारवंत असतात, भासतात, पण आकाशाकडे पाहता ते निर्विकार भासते. पण आकाशाला वेगळेपणाने पाहता येते आणि त्याच्या ठिकाणी शून्यत्व ही उपाधी आहे. म्हणून त्याची गणना पंचमहाभूतामध्ये केली जाते, असं इथं सांगितलंय. पिंडी व्यापक म्हणून जीव, ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव. तैसाच हाही अभिप्राव, आकाशाचा पिंडाला व्यापून असणारी जाणीव तिला जीव म्हणतात. ब्रह्मांडाला व्यापून असणाऱ्या जाणीवेला शिव म्हणतात. तसाच अभिप्राय आकाशाचा आहे असं पण सांगायले. उपाधीमध्ये सापडले सूक्ष्म पाहता भासले, इतुक्यासाठी आकाश झाले भूतरूप. ते शून्यत्वाच्या उपाधीत सापडले. कोण? आकाश. सूक्ष्म असून दृष्टीला भासले म्हणून आकाश हे भूतरूप आहे. आता आपण म्हणतो काहीच नाही, काहीच नाही तर काय आहे? शून्य. मग शून्य रूपानं भासलं असं सांगायला लागलेत. कोण? आकाश. काहीच नाही म्हणले त्याला. मग काहीच नाही तर काहीतरी मग उरलं ना, शून्य म्हणा ना, मग शून्य रूप भासलं म्हणले भूत आकाश. आकाश अवकाश तो भकास, परब्रह्म ते निराभास. उपाधी नसता जे आकाश तेची ब्रह्म.
आकाश हे अवकाश रूप असल्याने ते शून्य आहे, तसं ते भासते. परब्रह्म निराभास आहे. शून्यत्व रहित जे आकाश तेच ब्रह्म होय. आता बघा, काहीच नाही काहीच नाही मग शून्य. बरं, शून्याला कोणी जाणलं? ज्यानं जाणलं शून्याला ते परब्रह्म आहे. म्हणून केवळ निराभास या जगी अवतरला नाही आन उरला भास काही. काय आहे निराभास? निराभास म्हणजे ब्रह्म. केवळ कोण आहे जगत? काय भासायला लागले? केवळ निराभास या जगी अवतरला म्हणजे ब्रह्मस्वरूपात अवतरलंय, दुसरं काहीच नाही. नामरूपाचा बात केला तर खाली अस्ति भाती प्रिय सामान्य स्वरूपच उरत असते परब्रह्माचं. जाणीव नेणीव मध्यमान हेची गुणाचे प्रमाण. येथे निरपिले त्रिगुण रूपे सहित सत्व तम आणि रज. या गुणाचे प्रमाण म्हणजे जाणीव. नेणीव म्हणजे जाणीव नेणीव मिश्रित असं आहे. आणि याप्रमाणे येथे त्रिगुणाचे त्याच्या रूपासहित वर्णन केले आहे. रज, सत्व आणि तम हे 3 गुण आहेत. प्रकृती पावली विस्तारा ते पुढे एकाचे एकची होते. विकारवंतची तया ते नियम कैसा. आता पुढे अष्टदा प्रकृतीचा विस्तार पावली. कोण ही प्रकृती? अष्टदा प्रकृतीने विस्तारली. एकातून एक पदार्थ निर्माण झाले. प्रकृती ही विकारवंत असल्यामुळं तिच्यातून असंख्य वस्तू कशा निर्माण झाल्या याबद्दल आश्चर्य करायला नको. कारण का बरं नको? कारण ते आहे भूत आणि पुढे त्याच्या पुढे आहे ती माया. आणि तिच्यापासून काय झाले? कारण अघटित घटणारी ही काय असती? माया. कारण ह्या माया कशी आहे म्हणजे अघटित आहे. हिच्यापासून केव्हा काय उत्पन्न होईल काही सांगता येत नाही. कारण कशी आहे माया? अघटित आहे. कितीही काही उत्पन्न करू शकते. जसं आपण आता कल्पना करायला लागलो, किती बी कल्पना करू शकतो, कितीही कल्पना करू शकतो का नाही? आणि कुणाचीही कल्पना करू शकतो. अशी कल्पना रूप काय आहे? ही माया आहे. काळे पांढरे मिळविता पारवे होते तत्वता. काळे पिवळे मिळविता हिरवे होय. जसं म्हणले काळ्या रंगात पांढरा रंग मिसळला, पारवा रंग निर्माण झाला. निळ्या रंगात पिवळा रंग मिसळला, हिरवा रंग तयार होतो म्हणले. बघा मिश्रण करून बरोबर. कारण संत महात्मे अनुभवात्मक कोणतेही बोल बोलत असतात. त्यांना माहिती म्हणून त्यांनी स्पष्टता दिली. काळ्या रंगात पांढरा रंग मिसळला की पारवा होत नाही म्हणले, आणि निळ्या रंगामध्ये पिवळा रंग मिसळला की हिरवा होतोय. ऐसे रंग नाना परी मिळविता पालट धरी. तैसे दृश्य हे विकारी विकारवंत. तसंच आहे म्हणले. याप्रमाणे नाना रंगाचे मिश्रण केलं नवनवीन रंग तयार होतात. पहिल्या रंगाचे स्वरूप बदलून जाते. त्याप्रमाणे सर्व दृश्य सृष्टी ही विकारवंतच आहे. एकापासून एक झालेलंच आहे. म्हणून विकारवंतच ही प्रकृती सांगितलेली. एका जीवने नाना रंग उमटो लागली तरंग. पालटाचा लागवेळ किती मनोनी पाहावा. तसं इथं महाराज सांगतात की पंचमहाभूतापैकी एका पाण्याचा विचार केला तरी त्यामुळे किती फेरबदल घडून येतात हे पाहिलं की आश्चर्य वाटू लागतं. मुळात पाणी एकच आहे बरं का, आणि त्यावर अनेक तरंग उमटतात. पाण्यावर तरंग उठतात का उठत नाही? उठतात. पाहता पाहता इतका बदल घडून येतो की सांगणेही मुश्किल होते. एक उदकाचे विकार पाहता दिसती अपार. पाचा भूताचे विस्तार 84 लक्ष योनी. जसं उदक हे पंचमहाभूतापैकी एक आहे पाणी, त्याचे विकार जर अपार आहेत कुणाचे? पाण्याचे. मग सर्व पंचमहाभूताचा विस्तार किती सांगावा? तर महाराज म्हणले 84 लक्ष योनी. 84 लक्ष जीवा योनी जे आहेत हा पंचमहाभूताचा विस्तार आहे. ज्या 84 लक्ष योनीमध्ये पंचमहाभूत आहेत का नाहीत? आहेत. त्यांचाच तो विस्तार आहे. नाना देहाचे बीज उदक. उदकापासून सकळ लोक. किडा मुंगी स्वापदाधिक उदकेची होय. आता अनेक प्रकारच्या देहाचे बीज उदकच आहे. उदकापासून सर्व लोक निर्माण झाले. किडा मुंगी शापदाधिक जेवढे जीवसृष्टी दिसून येते ना ती उदकामुळेच उत्पन्न होते. पाण्यामुळे उत्पन्न होतात म्हणून सांगायला ती
शुक्लित श्रोणीत ह्यानेचे नीर, त्या निराचे हे शरीर, नखे दंत असती मात्र उदकाच्या उद्भूती. आता पुढे म्हणतात, रेत रक्त म्हणजे ही पाणीच आहे. रेत आणि रक्त हे काय आहे? पाणी आहे. आणि त्या पाण्याचेच हे शरीर बनलेले आहे. शरीरातील नखे दात अस्thi वगैरे ही उदकापासून होतात. पाण्यापासून काय काय बनलं शरीरामध्ये? तर म्हणले शरीरामध्ये पाण्यापासून नख झाली, दात झाली, अस्thi झाली वगैरे. पुन्हा सांगितलं, मुळाचे बारीक पागोरे तेने पंथे उदक भरे, त्या उदकेची विस्तारी वृक्ष मात्र. झाडाच्या मुळाचे जे बीज बारीक तंतू असतात ना, त्या मार्गानेच उदक त्या वृक्षाच्या सर्व अवयवामध्ये भरले जाते आणि त्या उदकामुळे त्या वृक्षाचा इतका विस्तार होत असतो. आता किती मोठा वटवृक्ष असतो, पण ते वटवृक्ष जे आहे ते मुळ आहेत, ते मुळामध्ये काय संचारलेलं आहे? पाणी. आणि ते पाणी मग सगळ्या वृक्षाच्या अवयवामध्ये भरतं आणि म्हणून त्या वृक्षाचा काय होत असतो? तो विस्तार होतो, असं सांगायला. आम्रवृक्ष मोहरा आले अवघे उदका करिता जाहले, फळी फुली लगडले सावकाश. आम्रवृक्षाचा मोहर येतो, आंब्याचा मोहर. पुढे यथावकाश ते फुलांनी लगडून जाते. आता त्या आंब्याला मोहर आला, मग त्याला काय होतात? फळं येतात बारीक बारीक बारीक, ऐकणे लगडून जाते म्हणले ते आंब्याचं वृक्ष. मग मोठाले होतात, मग बहारतात म्हणले. ते सर्व ही उदकामुळेच घडतं बरं का. पाणी दिलंय म्हणून आंब्याचं झाड आलं, पाणी दिलं की फुलं भरून येतात म्हणले त्या वृक्षांना. म्हणजे हे कशाचा परिणाम आहे? हे सर्व कुणामुळे घडायले? तर पाण्यामुळे घडायले, असं इथं सांगायले. खोड खोडून आंबे पाहता तेथे दिसेना सर्वता, खांदा फोडून फळे पाहता ओली साले. आता बघा, आंब्याच्या झाडाला आंबे लागतात, म्हणून जर त्याचे खोड फोडून त्यात आंबे पाहू लागलं तर दिसते का? तिथे आंबे आढळतात का? नाही ना. खोडामध्ये कुठले आले आंबे? फांद्या तोडून फळे पाहू गेल्यावर दिसते का? नाही दिसणार ना, त्याला येतच असतात म्हणले. मुळापासून शेवटवरी फळ नाही तदनंतरी, जळरूप फळ चतुरी विवेकी जाणावे. आता बघा, मुळापासून शेंड्यापर्यंत अशा प्रकारे पाहिले असता फळ दिसून येते का? नाही. पण झाडाला येणारे फळ हे जलरूपच असतात, हे विवेकाच्या योगे चतुर पुरुषाने जाणून घ्यावं. मुळात विचार केला तर पाण्यापासूनच ते फळ उत्पन्न झाले, कारण पाणी होतं झाडाला म्हणून फळामध्ये रूपांतर झालं. नाहीतर झाड काय झालं असतं? वाळून गेलं असतं, त्याला फुलं आली सुद्धा नसती. तेची जळ शेंडा चढे तेव्हा वृक्ष मात्र लगडे, एकाचे एकची खडे येणे प्रकारे. मग महाराज सांगतात, तेच जल शेंड्यापर्यंत पोहोचले तेव्हा वृक्ष फळांनी लगडून येते. याप्रमाणे एकापासून एक या प्रकारे निर्माण होते. पत्रे पुष्प फळे भेद किती करावा अनुवाद, सूक्ष्म दृष्टीने विषेद होता आहे. एकाच पाण्यापासून काय काय झालं? पानं झालं, फुलं झाले, फळं झालं, इत्यादी बदल घडून येतात बरं का त्या पाण्यामुळं. किती म्हणून वर्णन करून सांगावं म्हणले. सूक्ष्म दृष्टीने पाहिलं की सर्व स्पष्टपणे कळून येतच असते, फक्त दृष्टी कशी पाहिजे? आपली सूक्ष्म पाहिजे. भूताचे विकार सांगू किती, क्षणक्षणा पालटती, एकाची एकची होती नानावर्ण. पंचमहाभूताचे विकार किती सांगायचे म्हणले, त्यात क्षणोक्षणी बदल घडून येतच असतो. एकाहून एक असे अनेक रंग तिथे उत्पन्न होतच असतात. ती सृष्टीच पंचमहाभूतात्मक सांगितलेलीच आहे. त्रिगुण भूताची लटपट पाहाव जात हे खटपट, बहुरूप बहुपालट किती म्हणून सांगावा. त्रिगुण आणि पंचमहाभूताच्या मिश्रणाची सर्व करामत आहे. ही कुणाची करामत आहे? या पंचमहाभूत आणि हे 3 गुण प्रकृतीचे. या संबंधी विचार करता असंख्य रूपे व असंख्य बदल सारखा घडून येत असतो ह्या जगतामध्ये. त्याचे किती म्हणून वर्णन करायचे म्हणले. आता बस झालं ना. प्रकृतीचा निरास विवेके वारावा सावकाश, मग परमात्मा परेश अनन्य भावे भजावा. म्हणून या अष्टदा प्रकृतीचे निराकरण विवेकाने सावकाश करून तिला बाजूला सारावं.
काय इतका विस्तार सांगितला, कारण या प्रकृतीला बाजूला सारायचे आपल्याला. जर तिला बाजूला सारलं, अनन्य भावाने परमात्मा जो आहे, जो परेश, त्याला तो काय होत असतो, दिसत असतो, ते सापडत असतो. आणि मग त्याचीच काय करायची, रात्रंदिवस पूजा करायची. पण केव्हा, जेव्हा सूक्ष्म दृष्टी करू तेव्हा हे पंचमहाभूताचं स्वरूप, या प्रकृतीचं स्वरूप कळून येते. असं ढोबळ दृष्टीने तर कसंच कळत नाही. आणि मग ते नामरूपात्मक सगळं काय करायचं, बाजूला सारायचं. उरलेला जो भाग आहे ते ग्रहण करायचा. ते परमात्म स्वरूप आहे, ते सच्चिदानंद स्वरूप आहे, आणि तेच आपलं काय आहे, स्वरूप आहे, असा भाव प्रगट करावा लागतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुरु गुण रूप निरूपण नाम समास 6वा इथं समाप्त झाला. आता समास 7वा दशक 9व्यामध्ये विकल्प विकल्प निरीक्षण, विकल्पाचं निरीक्षण करणार आहेत आता. आधी स्थूळ आहे एक, तरी मग अंतकरण पंचक, जाणते पणाचा विवेक स्थूळाकरिता. आधी स्थूल देह दिसतो का दिसत नाही, सगळ्याला अनुभव आहे का नाही स्थूल देहाचा आहे. मग त्यात अंतकरण पंचक आढळतं का आढळत नाही, आढळतं. ज्ञानाचा विवेक हा स्थूलाच्या आधारेच होतो, कारण ज्ञान आहे पण त्याला आधार आहे स्थूलाचा. अगोदर काय दिसलं, स्थूल देह. मग अनुभवात्मक कोणते देह आढळून येतो, सूक्ष्म देह. त्याच्यामध्ये कारण देह, त्याच्याही पलीकडं महाकारण देह. पण ह्याला काय करावं लागेल, सूक्ष्म दृष्टी. तैसेची ब्रह्मांडे विन काही, मूळ मायेसी जाणीव नाही. स्थूलाच्या आधारे सर्वही कार्य झाले, त्याप्रमाणे ब्रह्मांडाशिवाय मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव नसते. त्यावरून सर्व कार्य स्थूलाच्या आधारे चाललेली असते असेच वाटतं. कारण परमात्म्याशिवाय त्या मायेला स्थूल जाणीव कशी येईल. शरीर आहे पण ह्याच्यामध्ये परमात्मा आहे का नाही, आहे. म्हणून त्याची हालचाल चालली, म्हणून त्याची काय आहे जाणीव. आणि जिथं परमात्माच नसेल तिथं ओसाड पडती जागा. जिथं चैतन्यच नसेल तिथं सगळं ओसाड. बघा, एखादं गाव असू द्या आणि ते गाव उठून गेलेलं असू द्या, तिथं सगळं कसं पडतंय, ओसाड पडतंय. जावं पण वाटत नाही त्या गावात. कारण मनुष्य आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे, तेव्हा तिथं काय आहे, तर गवगव पण आहे. आपण म्हणतोच की एरवी बी, माणसाच्या पायामध्येच काय आहे, लक्ष्मी आहे, असं म्हणतो का नाही. त्याप्रमाणे तैसेचे ब्रह्मांडे विन काही, मूळ मायेसी जाणीव नाही. स्थूळाचा आधारे सर्वही कार्य चाले, ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहेल अंतकरण. ऐशा श्रोती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका. आता स्थूल निर्माणच झाली नसते. कोण, स्थूल. स्थूल देह, स्थूल पदार्थ जर निर्माण झाले नसते तर अंतकरण कोठं राहिलं असतं बरं, असा प्रश्न श्रोतांनी केला. याचं उत्तर आता ऐका म्हणले देतो. कोसले अथवा काटे घर, नाना पृष्ठभागी चालती घरे. जीव करीती लहान थोरे, शक्तीनुसार. आता बघा, रेशमाचे किडे शरीर रक्षणार्थ कठीण कवच तयार करतात. किडे असे अनेक जीव पाठीवर घरे निर्माण करत असतात. इतरही लहान थोर आपापल्या शक्तीस अनुसरून घरे बांधतात. आपण बघतो ना, प्रत्येकाला घर आहे का नाही, आहे. कुठं ना कुठं त्यांना काय केलेलं असते, घर प्रत्येक जीवानं केलेलं असते स्वतःच. शंख, शिंपी, गुला, कवडे आदी त्याचे घर घडे किंवा ती निर्माण किडे हे विचारावे. आता बघा, शंख आहे, शिंपी आहे, गुल्ला, कवडे, या जे किडे राहतात ना, ते किडे आधी निर्माण होतात की त्यांचे घर आधी निर्माण होते, याचा विचार करा. अगोदर शंख का शंखामधला किडा, शिंपी का शिंपी मधला. तर महाराज इथं सांगायले आधी घर कोण उत्पन्न होते, त्याचा काय करा तुम्ही विचार करा. आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करीती, हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे. आता बघा, आधी प्राणी होतो म्हणले आणि मग ते घर निर्माण करतात. ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे का नाही. का अगोदर घर निर्माण झालं मग मनुष्य झाला किंवा मग प्राणी झाला, नाही ना.
आता हे जे आहेत पशु पक्षी घरटे तयार करतात, अगोदर घरटं आहे का मग प्राणी आहे का? नाही ना, अगोदर प्राणी मग घरटं. तसं इथं सांगायलेत की आधी प्राणी होतात आणि मग ते घर निर्माण करतात. ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. ती सांगण्याची ही आवश्यकता आहे का? काही गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. तैसे आधी सूक्ष्म जाण मग स्थूळ होते निर्माण, येणे दृष्टांती प्रश्न फिटला श्रोत्याचा. त्याप्रमाणे आधी काय आहे, स्थूल का सूक्ष्म? तर सूक्ष्म. अगोदर सूक्ष्म सृष्टी आणि मग स्थूल सृष्टी बरं का. मग स्थूल रूपात प्रकट होते, अगोदर सूक्ष्म रूपात आणि मग स्थूल रूपात निर्माण होते. या दृष्टांताने श्रोत्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले. अगोदर कोणचा देह आहे, स्थूल देह का सूक्ष्म देह? इकडं बी विचार केला तर अगोदर आहे सूक्ष्म आणि मग आहे स्थूल बरं का. म्हणून तर अपंचीकृत पंचमहाभूताचा सूक्ष्म देह आणि पंचीकृत पंचमहाभूताचा स्थूल देह. तव श्रोता पुसे आणिक, मी आठवले काही एक, जन्म मृत्यूचा विवेक मज निरोपावा. तेव्हा श्रोता आणखी काही विचारू लागला, जी मला आणखी काही आठवले आहे, तरी जन्म मृत्यूचा विवेक मला समजावून सांगा. आता अजून प्रश्न केला. आता ह्या ठीक आहे, स्थूल आणि सूक्ष्माचा आम्हाला काय झाला होता गोंधळ, ती आता बरोबर आम्हाला कळाला. पण आता जन्म मृत्यूचा विवेक मला समजावून सांगा, असं इथं काय केलंय श्रोत्याने प्रश्न. कोण जन्मास घालिते आणि मागोता कोण जन्म घेते, हे प्रत्यय कैसे येते, कोण्या प्रकारे? आता सांगा म्हणले, जन्म आणि मृत्यूचा विवेक कसा असतो ते मला समजावून सांगा. प्राण्याला जन्माला कोण घालते, मागून कोण जन्म घेते, त्याचा अनुभव कशा प्रकारे येतो ते पण सांगा. ब्रह्म जन्मास घालितो विष्णू प्रतिपाळ करीतो, ब्रह्म जन्मात घालितो विष्णू प्रतिपाद करीतो, रुद्र अवघे संवारितो ऐसे बोलती. ब्रह्मदेव जन्माला घालतो म्हणले, विष्णू प्रतिपाळ म्हणजे प्रत्येकाचं पालन करणारा विष्णू भगवंत, संहार करणारा रुद्र म्हणजेच महादेव, असं सर्व म्हणत असतात ना. तरी हे प्रवृत्तीचे बोलणे प्रत्ययास आणि उणे प्रत्यय पाहता श्लाघ्यवाने होणार नाही. आता बघा, पण हे जनरूपीचे बोलणे आहे म्हणजे त्याप्रमाणे अनुभव येत नाही, प्रत्ययाच्या दृष्टीने ते योग्य होणार नाही. ब्रह्मास कोण जन्म घातले, ब्रह्मास कोण जन्म घातले, विष्णू कोण प्रतिपाळिले, रुद्रास कोणे संवारिले, महाप्रलयी. आता सांगा म्हणले, ब्रह्मदेवाला कोणी जन्माला घातलं, विष्णूचा प्रतिपाळ कोणी केला, रुद्राचा महाप्रलय काळी संहार कोण करत असतो, हे असे काय केलेत प्रश्न. म्हणून हा सृष्टीभाव अवघा मायेचा स्वभाव, करता म्हणून निर्गुण देव तरी तो निर्विकारी. म्हणून हे सृष्टीरूपी नाटक हा सर्व मायेचा खेळ आहे बरं का. सगळी मायाचे, मूळ माया, आणि तिचा सगळा काय चाललाय हा खेळ. शिवाय निर्गुण देव करता असेही म्हणता येत नाही, कारण तो तर निर्गुण आहे, निर्विकार आहे, त्याच्याच ठिकाणी करतेपणा कसा भासन बरं, भासणार नाही. म्हणावे माया जन्मास घाली, तरी हे आपणच विस्तारली आणि विचारिता थारली, हेही घडेना. बरं म्हणले, जाऊ द्या, माया जन्माला घालते असं म्हणावं तर ती स्वतः विस्तार पावलेली आहे. कोण ही माया? विचार करून पाहिलं असता ती स्थिर नाही असेही म्हणता येत नाही, कारण मायेला स्थिर कोणी म्हणेल का, ती तर चंचलच आहे ना. आता जन्मतो तो कोण, कैसे त्याची ओळखण आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे. म्हणून आता जन्मतो तरी कोण, जन्मतो तो कोण आहे, त्याला कसे ओळखावं, तसे संचिताचे लक्षण काय आहे तेही मला नीटपणे सांगा. कोण जन्माला येतो, कसा येतो, आणि त्याचे संचित जे आहे ते कसं असतं ते नीट मला समजावून सांगा, असा एक काय केलाय श्रोत्याने प्रश्न. पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप,
याही शब्दाचा आक्षेप कोण करता? आता पुण्याचे रूप कसं आहे, पापाचं स्वरूप कसं आहे, तसं हा शंका घेणारा मी कोण? जी शंका यायली ती घेणारा तरी कोण आहे? हे काहीच नये अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना, परी ते पाहता दिसेना ना धरिता न ये. आता यापैकी काहीही माझ्या ध्यानात येत नाही. असं म्हणतात की वासना जी आहे तिच्यामुळेच जन्म घेता येतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी म्हणतो का नाही आपण. मग वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो, पण वासना तर दिसतच नाही आणि तिला पकडताही येत नाही. मग तिच्यापासून कसं काय जन्म? वासनेपासून जन्म कसं काय म्हणावं? वासना कामना आणि कल्पना, हेतू भावना आणि नाना, ऐसा अनंत वृत्ती जाना अंतकरण पंचकाच्या. वासना, कामना, कल्पना, हेतू, भावना, नाना प्रकारची जी बुद्धी, या सर्व अंतकरण पंचकाच्या अनंत वृत्त्या आहेत हे जाणून घ्या. ही वासना, कल्पना, हेतू, कामना हे सगळे अंतकरणाच्या काय आहेत? वृत्त्या आहेत बरं का, हे लक्षामध्ये घ्या. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. असो हे सर्व जाणीव यंत्राचे कार्य आहे. जाणीव म्हणजे स्वतःचे केवळ स्मरण होय आणि त्या मीपणाच्या स्मरणाला जन्मसूत्र असे सुद्धा म्हणतात. हे सर्व कुठून उत्पन्न व्हायले, कसं व्हायला लागले? सगळ्यामध्ये जाणीव यंत्राचे कार्य आहे म्हणले. जे जाणीव आहे ना आपल्या शरीरामध्ये का नाही, नकापासून शिकापर्यंत जी जाणीव आहे त्याच्यापासून हे सगळं उत्पन्न व्हायला लागलेलं आहे. केवळ स्मरण होते म्हणले त्याच. त्या मीपणाच्या स्मरणाला जन्मसूत्र असं सुद्धा म्हणतात. स्मरण झालं तिथं. नाही तर आजवर काय होती? नेणीव, जाणीव नेणीव भगवंती नाही म्हणतो का नाही आपण. पण नंतर तीच काय झाली? जाणीवेमध्ये रूपांतर आणि मग त्याचा विस्तार. देही निर्माण पाचा भूताचा, वायू चाळक तयाचा, जाणणे हा मनाचा मनोभाव. देह तर पंचभौतिक असतो का नसतो? मग आपण म्हणतो ना देह कुणाचा आहे? पंचमहाभूताचा. 5 भूतापासून देह बनलेला आहे का नाही? वायूमुळे त्याचे चलन वलन घडायले का नाही? या देहात जाणणे हे मनाचे काम आहे का नाही? म्हणजे बुद्धी म्हणा मन म्हणा एकच बर का. ऐसे हे सहजची घडले, तत्वाचे गुंथाडले, जाले कोणास कोण जन्मविले कोण्या प्रकारे. आता बघा या सर्व गोष्टी जर आपण अगदी सहज घडलेल्या आहेत पाहायला लागलो, तत्वाची गुणगुणात होऊन त्यापासून देह आणि मन आपोआप निर्माण झाले. गुंतागुंत झाली म्हणले कुणाची? तत्वाची. आणि त्यापासून देह मन आपोआप निर्माण झालं. तेथे कोणी कोणाला कुठल्या प्रकारे जन्माला घातलं? कोणी कोणाला जन्माला सुद्धा घातलं नाही. तरी हे पाहता दिसेना म्हणून जन्मची असेना, उपजला प्राणी येना मागोता जन्मा. शिवाय कोण कोणाच जन्माला घालतो ते पाहू गेलं असता आढळून येतच नाही म्हणले, कळतच नाही. म्हणून परत जन्मच नाही. एकदा उपजलेला प्राणी मेल्यावर परत जन्माला येत नाही असं होतंय का? कोणाशीच जन्म नाही तरी संत संगे केली काही, ऐसा अभिप्राय सर्वही श्रोता याचा. आता बघा कोणाला जर जन्म नाही तर मग संत संगतीचं काय साधते असा सर्व श्रोत्यांना. आता बघा जन्मच नाही म्हणल्यावर मग संत संगती कशाला करायची? मग नाही ना, हे लास्ट जन्म म्हणल्यावर मग पुढे जन्मच नाही म्हणलं संत संगतीची तरी काय गरज आहे? संत संगती करायचीच कशासाठी? की जन्म घ्यायचा नाही, निरंतर स्वरूपामध्ये मग्न राहायचे, आपल्या सुखाचा आनंद भोगायचाय. मग म्हणून तर संतांची संगती, मोक्ष प्राप्त करून घ्यायचंय ना. सुखरूप हा मोक्ष आहे आणि ते प्राप्त करून घ्यायचं म्हणून तर संतांची संगती. आणि मग जर म्हणले तुम्ही जन्मच नाही, मग संत संगतीचा काय उपयोग आहे? कशाला करायची संत संगती? हा श्रोत्याचा अभिप्राय आला ना समोर. आता मग आम्ही संत संगतीच करणार नाहीत, काय गरज नाही आम्हाला आता शेवटचा जन्म म्हणल्यावर. असं काय केलेलं आहे? प्रश्न केलेला आहे. तर
या प्रश्नाचं उत्तर बघू आता उद्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बाळासाहेब महाराज की जय. रमीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागो न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोजनं भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्र न गुरुनैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. संत जनाबाई महाराज की जय. संत मोतीराम महाराज की जय. संत मारुतराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. सद्गुरु विवेकानंद महाराज की जय. सद्गुरु मोरेताई महाराज की जय. सब संतन की जय. सब भक्तजनों की जय. आज के आनंद की जय. जय गुरुदेव जय हरिताई श्री सर्वाना रामकृष्ण हरी.